मुलगी पाण्यात बुडत असल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी आईने क्षणाचाही विलंब न लावता तलावात उडी घेतली. मात्र मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मंजू संतोष जाधव वय 7, सत्वला संतोष जाधव वय 28 अशी मृत दोघींची नावे आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास मणेराजुरी तालुका तासगाव येथील मणेराजुरी वज्रचौंडे रस्त्यावरील भोसलेनगर जवळील चिमणखोरा पाझर तलावात ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी मणेराजुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सत्वाला जाधव या आपल्या 2 मुलींसह तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या आणि मोठी मुलगी धुण्याच्या कामात व्यस्त असताना 7 वर्षीय मंजू तलावाच्या काठावर खेळत होती. खेळता खेळता ती पुढे गेली आणि अचानक खोल पाण्यात पडून बुडू लागली. मुलगी पाण्यात पडल्याची लक्षात येताच आई सत्वाला जाधव यांनी तिला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र तलावातील खोल पाणी आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने त्या स्वतःही पाण्यात अडकल्या. काही क्षणातच मायलेकी दोघीही बुडाल्या. आई आणि लहान बहीण तलावात बुडत असल्याचे पाहून मोठ्या मुलीनं घाबरून आरडाओरडा सुरू केला. तिने तात्काळ आजी आजोबांना दूरध्वनीवरून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी तलावाकडे धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीनं मायलेकींना तलावातून बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्यासह पोलीस पथकानं घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. सत्वाला जाधव यांचे मूळ गाव पुसे सावळी, जिल्हा सातारा असून उदरनिर्वाहासाठी त्या कुटुंबासह सुमारे महिन्याभरापूर्वी मणेराजुरी येथे मोलमजुरीसाठी आल्या होत्या. हातावर पोट असलेल्या या कुटुंबाचा संसार मजुरीवर चालवत होता. 2 मुले आणि 2 मुलींचा सांभाळ करण्यासाठी त्या कष्टाची कामे करत होत्या.